नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला इंडियन स्टाईल व्हाईट पास्ता रेसिपी दाखवणार आहे. आता पास्ता म्हटल्यावर ही रेसिपी सर्वजणांना आवडते. तेव्हा लहान मुलांना जास्त करून व्हाईट पास्ता खूप आवडतो. ते कुठच्याही हॉटेलमध्ये गेल्यावर व्हाईट पास्त्याचीच ऑर्डर देतात. तोच पास्ता आपण घरच्या घरी इतक्या छान प्रमाणात करू शकतो आणि सर्वजण आवडीने खाऊ शकतात असा मी तुम्हाला पास्ता दाखवणार आहे. आता पास्ता शिजवण्यासाठी मी हे पॅन घेतलं आहे. त्यामध्ये 1.5 लिटर पाणी आहे. ते पाणी चांगलं रटारटा उकळलं पाहिजे आणि मगच त्यात आपण पास्ता बॉईल करू. आता हे आपण पाणी जे उकळत ठेवले आहे ते उकळत आहे. आता त्याच्यात एक अर्धा चमचा थोडं जास्त असं मीठ घाला आणि ह्याच्यात थोडंसं तेल घालायचं, पास्ता एकमेकाला चिटकू नये म्हणून. आणि हे तेल जास्त घालायचं नाही. जर जास्त घातलं तर मायक्रोनीवरती किंवा पास्त्यावरती कोटिंग येत नाही. आता हे 2 कप मायक्रोनी घेतलेले आहे. हे मी शिजत ठेवते ह्याच्यात घालते आणि बरोबर 9 मिनटं हे आपण शिजवून घ्यायचं. त्यातले 2 मिनटं मोठ्या गॅसवरती आणि नंतर लहान करून घ्यायचा. आता हे असं हलवून घ्यायचं आणि शिजत ठेवायचं आणि 2 मिनटं मोठ्या गॅसवर आणि त्याच्यानंतर 7 मिनटं लहान गॅसवर शिजवून घ्यायची. आता हा पास्ता मध्ये मध्ये ढवळायचा कारण तो एकमेकांना चिटकू नये म्हणून. आता 9 मिनिटात ही मायक्रोनी तयार झालेली आहे. पास्ता तयार झालेला. आता गॅस बंद करून टाकूया आणि एका चाळणीमध्ये हे आपण काढून घेऊया. आता आपण ही चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. यावर लगेच थंड पाणी घालायचं. लगेच थंड पाणी घालायचं. आता हे असं दाबून बघायचं की याचे 2 तुकडे होत आहेत की नाही. हे बघा 2 तुकडे झाले म्हणजे आपली मायक्रोनी शिजून निघाली. आता त्याच्यावर चांगलं थंड पाणी घालून त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं कारण ते एकमेकाला चिकटण्याची भीती असते. आता हे सगळं त्याला लावून घ्यायचं. आता आपण व्हाईट सॉस करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात हे एक चमचा आणि हे 2 चमचे एवढं बटर घालून घेऊया. बटर वितळलं की लगेच त्याच्यात 2 चमचे मैदा घालायचा. जेवढं बटर तेवढंच मैदा. आपण हा मैदा घालून घेऊया. मैदा चांगला भाजून घेऊया. आता हा आपण मैदा चांगला परतून घेऊया. चांगला खमंग होईस तोपर्यंत परतून घेऊया.
बघा किती स्मूथ झालेलं आहे. आता आपण हा दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे. तो चांगला भाजून झालेला आहे. हे मी 2 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याचा आपण व्हाईट सॉस बनवतो. हे दूध घालून घेऊया आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे लम्स पडत नाही. सारखं ढवळत राहायचं. हा करायला अतिशय सोपा आहे. हे सारखं ढवळत राहायचं म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल. कुठेही लम्स राहणार नाही. आता हा बघा सॉस किती क्रीमी झाला आहे. हे बघा सगळे लम्स गेलेत. सतत ढवळत राहायचं. आता याच्यात आपण काळी मिरीची पावडर अर्धा चमचा, हे पिझ्झा हब्स पण मिळतात ते पण आपण एक छोटा चमचा अख्खा भरून घेतला आहे. ही चिली फ्लेक्स 1 चमचा आणि ही मिक्स हर्ब्स घातले आहे. आणि ही कोरिएंडर पावडर. आता आपल्याकडे दुसरे समजा हे नसतील हर्ब्स तर नुसते चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब, ऑरिगॅनो कुठचेही घातलेत तरी चालेल. जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घालावे. आता याच्यात मी 4 चमचे चीज घालून घेते आहे. तुमच्याकडे कुठचंही चीज असेल तरी घाला. मोझरेला, साधे क्यूब्स घातल्यात तरी चालेल. आणि हा आपलासा सॉस तयार झालेला आहे. सॉसमध्ये मी पास्ता हर्ब्स घातले. चुकून मी पिझ्झा बोलले पण हे पास्ता हर्ब्स आहेत. पण हे नसले तरी कुठचेही दुसरे हर्ब्स घातले तरी चालेल. मिक्स हर्ब मिळतात, कोरिएंडर मिळतात, कुठचेही तुम्हाला पाहिजे ते घाला. आता हे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात मी 1-2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून घेते. तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल नसेल तर आपलं साधं तेल वापरलं तरी चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी घातलं. आता तेल गरम झाल्यावर आपण त्यात लसूण घालून घेऊया. आता तेल तापलं आहे. त्याच्यात मी प्रथम लसूण हा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घेते. लसूण जरा थोडा भरपूर घालावा म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. एकदम लाल होऊन देऊ नका. थोडासा परतला गेला की लगेच आपण त्याच्यावर कांदा घालून घेऊया. कारण करपल्यावर एक वेगळाच वास येतो. आता हा असा जाडसर मी कांदा कापून घेतलेला आहे. 1 कांदा घेतलेला आहे. आता त्याच्यात आपण इतर भाज्या घालून घेऊया. आता ही मी गाजर घालते आहे. हिरवी मिरची, ढोबळी मिरची ही पण थोडी घालून घेत आहे.
कॅप्सिकम, हे रेड आणि येलो हे पण घालून घेते. आणि सगळ्या भाज्या आपण चांगल्या परतून घेऊया. आणि भाज्या जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा शिजवायच्या. आणि ह्याच्यात जरा मीठ घालून घेते. आणि कांदा जरा लवकर शिजला जातो. आता या आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत. याच्यात आपण हा व्हाईट सॉस घालून घेऊया. हा बघा आपला सॉस तयार झालाय की नाही हे पाठी डावाला जे लागतं त्याच्यावरनं दिसतं. हे बघा. आणि ह्याच्यात आपण मायक्रोनी घालून घेऊया. आता हा आपला क्रीमी मायक्रोनी पास्ता तयार झालेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. हा आपला पास्ता तयार झाला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद.